पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला सरकारकडून स्थगिती। आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध तर नाशिकमध्ये भुसेंना डावलल्यामुळे नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांची पाठराखण। एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं यात वावगं काय, शिंदेंनी सुनावलं। मी गावी आलो की नाराज झालो असं सगळे म्हणतात। प्रकल्पासाठी गावी आलो, इथला भूमिपुत्र म्हणून माझे प्रयत्न आहेत। नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी सुसंस्कृत विचारधारेशी बांधलेले पक्ष, रस्त्यावर उतरून टायर जाणं आमची संस्कृती नाही। दादा गटाच्या सुनील तटकरे यांचे शिंदे गटाला टोले। ठाकरेंना संपवलं, आता शिंदेना संपवून नवीन उदय कोणाचा होणार? काही उदय दोन दगडांवर हात मारून विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य। शिंदेचे 20 आमदार उदय सामंतांसोबत। सरकार स्थापनेच्या वेळी शिंदे रुसलेले तेव्हाच उदय होणार होता, संजय राऊतांचा दावा। तर शिंदेना राग आला की ते गावी जाऊन बसतात, राऊतांची टीका। वडेट्टीवार राऊतांचं वक्तव्य राजकीय बालिशपणा। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वेळा फडणवीसांना भेटलात याची माहिती माझ्याकडे, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत। विजय वडेट्टीवार आणि राऊतांच्या सामंतांवरील दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। बीडचं पालकत्व मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता। मी बीडची पालक आणि जालन्याची पालकमंत्री, दोन्ही मला सांभाळायचे, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। आदिती तटकरे लाडकी बहीण योजनेच्या मंत्री, मात्र त्याच लाडक्या बहिणीवर अन्याय झाला। महायुतीमधील पालकमंत्री पदाच्या वादावरून जयंत पाटलांची टीका। बदलापुरातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद, मृत्यूला 5 पोलीस जबाबदार। हायकोर्टामध्ये चौकशी समितीचा अहवाल, बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, फॉरेन्सिक अहवालामधून समोर। बदलापुरातील शाळेचा मालक आपटेला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, आव्हाडांचा आरोप। तर संस्था चालकांबाबतची माहिती बाहेर न येण्यासाठी एन्काउंटर झाला का? अंबादास दानवे यांच्याकडूनही संशय व्यक्त। कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेप। आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची अत्याचारानंतर केली होती हत्या। राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश।